स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण चाललेलो आहोत अलिबागला। आपण आलेलो आहोत टॅमरिन रिट्रीट येथे। आम्ही आमच्या बाळासोबत आलेलो आहे आणि आम्हाला अलिबागला यायचं होतं कारण की आम्हाला बाळाला बीच दाखवायचा होता है ना। ही जे रिसॉर्ट आहे पेट फ्रेंडली आहे। नुसतं पेट फ्रेंडली नाही तर व्यवस्थित पॉलिसी फॉलो करतात। म्हणजे जो गेस्टसाठी बेड असतो तो वेगळा करतात कारण की मग ॲलर्जी वगैरे होऊ नये म्हणून जे पेट्स आणणार असतील तर त्यांचा बेड वेगळा असतो। आत्ताच दोन कुत्रे तुम्ही पाहिले ते घेऊन गेले। वायफाय दिलेला नाही आहे त्यांनी। रूम छोटी आहे पण सगळं क्लीन आणि मेंटेन्ड आहे। बेडही तसा छोटाच आहे। बाथरूम तसं रूमच्या कंपॅरिझनमध्ये स्पेशियस आहे आणि क्लीन आहे। आमची आहे गार्डन रूम 2। 3 वेगवेगळ्या गार्डन रूम आहेत। आमची मला वाटतं सगळ्यात छोटीवाली आहे। गार्डन रूम म्हणजे काय तर आलेला असं एक छोटंसं गार्डन आहे। तिथे स्विंग वगैरे आहे, बसायला अरेंजमेंट केलेली आहे आणि मेन म्हणजे तुम्ही बीचवर जाल कपडे सुकायला ह्यांनी अरेंजमेंट केलेली आहे। इथे वेगवेगळ्या टाईपच्या रूम्स आहेत। 2 मचान रूम आहेत, प्रायव्हेट विला आहे आणि 2 रूम अशा आहेत त्याला अटॅच स्विमिंग पूल आहे। तर आपण रूम पाहू। गार्डन रूम मध्ये आल्या लेफ्ट साईडला स्पेशियस वॉशरूम आहे। ते एक छोटंसं कबर्ड केलेलं आहे। कबर्डची डेप्थ खूप जास्त आहे। इथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे। त्याला ओपन करून आपण डेस्कही करू शकतो। चेअर आहे, TV आहे, AC आहे, केटल आहे। टॅमरिन रिट्रीट तुम्ही कुठून बुक करू शकता? एक तर तुम्ही त्याच्या साईटवर बुक करू शकता किंवा आम्ही खाली इंस्टाग्राम अकाउंट देतो त्यांचं, तिथूनही तुम्ही बुक करू शकता डायरेक्ट। तुम्ही डायरेक्ट बुक केलं तर तुम्हाला थोडंसं स्वस्त पडेल। त्यांचं अजूनही रिनोव्हेशन चालू आहे। बऱ्याच गोष्टी ते ॲड करणारच आहेत। तर यांच्या प्ले एरियामध्ये सध्या रॅम्प आणि स्नूकरला आहे। हा कॉमन पूल एरिया। पूल तसा छोटा आहे पण क्लीन आहे आणि इथेही रिनोव्हेशनला केलेलं आहे। याचा ॲक्च्युअल फोटो मी दाखवतेच। आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ओनर जे आहेत ते इथेच राहतात आणि आता ते त्यांच्यासाठी नवीन घरही बांधतात आणि त्यामुळे पर्सनली तुमची केअर केली जाते। आणि हे कसं हॉटेलसारखं नाही आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। बऱ्याच गोष्टी हॉटेल प्रोव्हाइड करतं पण आपण यूज न केल्यामुळे ते कचऱ्यातच जातं। तर इथे ही कन्सेप्ट छान आहे की तुम्हाला जे लागतं ते मागा मिळून जाईल। जसं की डेंटल किट। जेवण खूपच छान आहे। म्हणजे इथला शेफही मस्त आहे त्यामुळे जेवण छानच मिळते तुम्हाला। इथे व्हॉलीबॉल कोर्ट आहे, तुम्ही इथे खेळूही शकता। इथे 2 अटॅच रूम आहेत आणि त्यांना शेअरिंग स्विमिंग पूल दिलेला आहे। त्या फक्त त्या 2 रूमच वापरू शकतात। तर इथेही एक रूम होत आहे। हे फ्युचरमध्ये खूप छान होणार आहे। मी इथल्या ओनरशी बोलले तर ते बरीच वर्ष ट्रॅव्हलिंग कंपनीमध्ये काम करत होते। त्याने खूप काही फिरलेलं आहे आणि त्यांना तसंच काहीतरी करायचं होतं ट्रॅव्हल रिलेटेड, म्हणून त्यांनी हे आधी होमस्टे त्यांच्या डोक्यात होतं पण नंतर जसं आम्हाला अलिबागमध्ये कमतरता आढळलं, आम्हीही अलिबागला येणार तेव्हा आम्ही खूप सर्च करत होतो। म्हणजे आत्तापर्यंत आलो तेव्हा आपल्या घरीच राहत होतो। तर मग म्हटलं की कुठे राहूया, तर पाहायला गेलं तर खूप सारे विलाजच आहेत। त्याच्यानंतर एकदमच 5 स्टार हॉटेल असेल ते 1-2 पण जास्त करून विलाज आणि खूपच बेसिक अकोमोडेशन स्टे। तर आम्हाला असं व्यवस्थित फॅमिली रूमवाला काहीच सापडत नव्हतं। तेच ह्या इथल्या ओनरच्या डोक्यात आलं। ते ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम केलेले होते त्यामुळे, आणि त्यांनी हे कपल फ्रेंडली बुटीक टाईप रिसॉर्ट बनवायचा प्रयत्न केलेला आहे आणि ते 2-3 वर्षात सक्सेसफुल होईल असं मला वाटतं। बऱ्याच त्यांच्या गोष्टी बनवणं चालू आहे। आताही हे खूप छान आहे आणि ते वाढवतात। फक्त इथे ते स्वतःचं होमग्रोन भाज्या ठेवणार आहे। त्यांना ग्रीनरी आणि झाडं खूप आवडतात। हे तुम्ही इथे आमच्या शॉर्ट्समध्ये पाहिलंच असेल, किती ठिकाणी कुंड्या झाडं तुम्हाला पाहायला मिळाली।
आम्ही मोस्टली कुठेही विकेंडला जात नाही, कारण की गर्दी असते आणि आता तर बाळ आहे त्यामुळे आम्ही ते अवॉइडच करतो. पण तुम्ही इथे विकेंडला आलात तर ते सॅटर्डे संडे प्रोजेक्टर लावून मूवी दाखवतात. तर आम्हाला निवांत कुठेतरी यायचं होतं म्हणून आम्ही अलिबागला निवडलं आणि अलिबागमध्ये कुठे तर किहीम जाऊया असं ठरवलं, कारण की किहीमला कधी आम्ही आलं नव्हतं. बाकी सगळं अलिबाग एक्सप्लोअर करून चाललेलं आहे. आणि मग किहीमला कुठे राहायचं तर आम्ही पाहत होतो बजेटमध्ये पण असेल आणि ते बेबी फ्रेंडली असेल आणि ओके वाटेल असं. अलिबागमध्ये काही घ्यायला गेलं तर खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि आम्हाला ते वर्थ वाटत नव्हतं अलिबागमध्ये इतके पैसे देऊन, म्हणून आम्ही थोडं बजेटमध्ये म्हणून टॅमरिंड रिट्रीट निवडलं. जेवण तिथलं चांगलं आहे, ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी आहे, सिनियर सिटीजन फ्रेंडली आहे. अलिबागमध्ये बघायला गेलं तर खूप छान छान विलाज आहेत. खूप लोक असेल तर ते परवडेलही आणि छानही वाटेल. पण आम्हाला तर विलात नव्हतंच जायचं, त्यामुळे आम्हाला खूप कमी ऑप्शन्स होते आणि जे हॉटेल्स होते ते 5 स्टार होते आणि आम्हाला 5 स्टार हॉटेलला जायचंच नव्हतं, कारण की आम्हाला ॲक्च्युली बीचचा अनुभव घेण्यासाठी आम्ही जवळ म्हणून आलो आहे. तर अशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, इन्फॉर्मेटिव्ह आणि चांगला वाटला असेल तर तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. भेटूया अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.